मी पुढची तसदी घेतो. मला एक सांगा रामदास भाई की आता शिवसैनिकाच्या मनात काय चाललंय? काल परवा उद्धव ठाकरे स्टॅलिनचा हात धरून दिसले, ज्या स्टॅलिननी हिंदू धर्मावर भूमिका विरोधातली घेतली. आजकाल तर असे व्हिडिओ पण समोर येतात की जे अल्लाहू अकबर उद्धव ठाकरेंच्या स्वागतात नारे दिले गेले. पूर्वी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं, आता अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात. हे सगळं शिवसैनिक बघतोय. मी आभारी आहे, अत्यंत आभारी आहे. आता तुम्ही उद्धव ठाकरेची बाजू घेत नाही, आता कळलं मला. भाई आम्ही कोणाचीच बाजू घेत नाही. आता ठीक आहे, आता ठीक आहे. आम्ही कोणाचीच बाजू घेत. गाडी लाईन वाढली मला दिसते. तुमचा मी अत्यंत आभारी आहे. हे महाराष्ट्राला कळू देत, माझं हेच म्हणणं आहे. मला आम्ही बाळासाहेब मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नव्हते, अजिबात नाही. शिवसेना प्रमुख जे मुस्लिम देशद्रोही होते त्यांच्या विरोधात फक्त साहेब होते, मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. पण एक मला सांगावं, आता आमची अंधावेताई आले आणि उद्धवजींनी तिला काय नेता की उपनेता काय केला माहित नाही, पण तिला घेऊन सगळ्या ठिकाणी आता कोकणात पण आलो होते, सोबत तीच होती बाई, ताई आमच्या होत्या त्या. आता मला सांगा, या ताईंनी बाळासाहेबांच्या किती टीका केल्या, उद्धव ठाकरे होती टीका किती केल्या, आदित्य होता काय काय बोलली, हिंदू धर्माच्या देवदेवतांच्या वरती काय काय बोलली, हे उभा महाराष्ट्राने पाहिले ना. मग अशा ताईला घेऊन तुम्ही हिंदुत्वाचं नाव घेताय? लाज वाटत नाही तुम्हाला? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? काय व्याख्या? एक मला सांगा आणखी हो, तो माझा अत्यंत जवळचा मित्र भास्कर जाधव, जुवा भावचा मित्र माझा, नाही का, याला पुन्हा मी आणायलाच प्रयत्न केले. ती आयुष्यातली आणखी एक मोठी चूक केली मी. कधी कधी माझ्याकडनं चुका होतात, कबूल केल्या पाहिजे. आता त्यानं बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तो राष्ट्रवादीमध्ये गेला शरद पवारकडे. शरद पवार साहेबांनी त्याला अध्यक्ष केला पक्षाचा, महाराष्ट्राचा. त्याला 9 खाती दिली, 9 खाती मंत्रिपदाची, 9 खाती एका आमदाराला, भास्कर जाधवला. तरी पण तो पुन्हा शरद पवारांच्या वाटेत खंजीर खुपसला आणि तो पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आला. पण जाताना तो उद्धव ठाकरेच्या वरती किती वाईट बोलला होता, बाळासाहेबांच्या वरती किती वाईट बोलला होता. नेता अशा लोकांना आता तुम्हाला थोडीशी लाज काय आहे की नाही? लाज लज्जा इज्जत आबू राजकारण असतं. लाज लज्जा इज्जत आबू सगळं राजकारण कसलं? अहो जे बाळासाहेबांच्या वरती बोलले त्याला मांडव घेऊन बसताय. गद्दार कोण मग? उद्धव ठाकरे. तुम्ही आहात ना गद्दार, तुम्ही आहात. ज्यांनी बाळासाहेबांच्या वरती टीका केल्या बोलली, तो संजय कदम, तो माझे आमदार आमच्यातला आहे, तो दिवटना, तो त्याला मी आणलं राजकारणामध्ये. त्यांनी खेडच्या तीनबत्ती नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता आणि बाळासाहेबांनी शिव्या घातल्या होत्या. त्याला घेऊन डसतोस तू? त्याच्यासाठी माझ्या मुलाला योगेशला बाजूला केलात तुम्ही, संपवण्याचा प्रयत्न केलात. कसले हिंदुत्व तुमचं?